नमस्कार सर्वांना आत्मवंदन. आज 8 ऑक्टोबर. आजच्या या झूमच्या मीटिंगमध्ये सर्वांचं स्वागत. सरांनाही, भाभीजींना, सर्वांना, सर्व साधकांना सर्वांना आत्मवंदन. आज सुरुवातीपासूनच आपला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, कारण आज अनुभव कथनासाठी जास्त वेळ लागणार आहे कदाचित. फक्त आजच्या अनुभव कथनाच्या निमित्ताने एक गोष्ट मात्र नक्की सांगावीशी वाटते. अजूनही आपल्याकडे साधनेविषयी किंवा मेडिटेशन ह्याच्याविषयी एवढी अनास्था आहे, आणि त्यातही विशेषतः तरुण मुलं जर साधना करत असतील तर कदाचित घरूनच त्यांना विरोध होतो. घरच्या तरुण मुलांनी पार्ट्या केलेलं चालतं, इकडे तिकडे फिरलेलं चालतं, मौज मजा मस्ती केलेली चालती. पण तो मुलगा जर मेडिटेशन करत असेल तर आईवडीलच असं सांगतात की अरे हे काय वय आहे का, हे सगळं म्हातारपणी करण्याची गोष्ट आहे. पण योगधामचं वैशिष्ट्य हे की आपणही अनेक वेळा पाहता की अगदी लहान लहान मुलांपासून आपले सगळे साधक बोलतायत. आज असाच एक आपला यंग चॅप बोलणारे बालाजी दशरथे. बालाजी दशरथे हा तो आता सध्या 2 दिवसापूर्वी हिंगोलीला गेलाय ट्रान्सफर होऊन. त्याचं शिक्षण आधी सांगते. MSc ऍग्रिकल्चर झालेला आहे तो राहुरी कृषी विद्यापीठामधून. सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या संस्थेमध्ये त्यांनी टेक्निकल असिस्टंट म्हणून काही काळ नोकरी केलेली आहे. त्याच्यानंतर 2017 ऑगस्ट 2017ला IBPS ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन तो बँक ऑफ इंडियामध्ये ऍग्रिकल्चर ऑफिसर म्हणून जॉईन झालेला आहे. 2016 पासूनचा तो साधक आहे. आता त्याच्याविषयी जास्त काही बोलण्यापेक्षा आपण त्याचे अनुभव कथन ऐकूया. मी बालाजीला असं सांगेन की बालाजी, आता तुझं अनुभव कथन सुरू. सरांच्या आणि अनिता माऊलींच्या परवानगीने सद्गुरु सर, अनिता माऊली, सर्व साधक तसेच ऐकणारे नवीन सज्जन यांना मी प्रथम आत्मवंदन करतो. मी एक साधक, माऊलींनी सांगितलं जसं की जो काही आहे तो फक्त सद्गुरु कृपेने आहे. कारण हा भाग प्रत्येकाला असं नेहमी वाटतो की आपण आहोत, आपण अभ्यास केला किंवा काय आहे, त्याच्यातून आपण घडलो किंवा काय आहे. पण याच्या मागे एक वेगळा जो दृष्टिकोन आहे तो माझा आहे. कारण जो काही आहे, दैवी भाग आहे किंवा काय आहे, याच्याबद्दल मला लहानपणीपासून कुतूहल होतं. प्रथम तो भाग मी घेईल की मी कसा या मार्गाकडे वळला गेलो. असं आहे की लहानपणीपासून हे अट्रॅक्शन होतं की कोणी साधू दिसले किंवा काय आहे. मधलेच मी ते गौतम बुद्धांची मालिका बघितली, तेवढं नाही पण तसंच कुतूहल मला साधू लोकांबद्दल होतं. आणि याच्यामध्ये मी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांना स्वामी म्हणत होते आणि आता वेगळ्या प्रकारे आचार्य म्हटल्या जातं, तिथून मी सुरुवात करेल. 7वी असतानाच त्या आचार्य म्हणजे जे पहिले स्वामी होते त्यांच्याकडे मी आणि आई पार ट्रॅक्टरने बसून गेलो होतो. इतकं कुतूहल होतं. तिथं रात्रभर राहून आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांची भेट घेतली. ते म्हटले की म्हणजे सेलूच्या जवळ त्यांचं कुठं केंद्र आहे की मी देव आहे. पण मी देव आहे ह्या पलीकडे ते काही सांगू शकले नाही. आणि तरीही मी 1-1.5 वर्ष, आता घरच्यांना आठवत असेल की मी त्यांचं एक पुस्तक दररोज वाचत होतो सकाळी जसं हे करतात. त्यानंतर कॉलेजच्या जीवनामध्ये देखील मी असं प्रयत्न केला इकडे तिकडे. तुमचं ते इस्कॉन असेल किंवा स्वामी समर्थांचा असेल, त्याच्यानंतर आसारामजी बापू असतील, अशा मठांमध्ये मी जात होतो. हा भाग घरच्यांनाही माहित नाही. कारण मला ज्या ज्या वेळेला वाटायचं की कुठंतरी अनस्टॅबिलिटी वाटायची. सगळ्या गोष्टी होत्या, आई वडील, फॅमिली बॅकग्राऊंड व्यवस्थित होतं. आता पण मी जिथं बसलेला आहे तिथं मॅनेजिंग डायरेक्टर आहेत वडील, आणि ह्या गोष्टीची कधीच कमी पडली नाही. घरी अडचणी आल्या तरी आई वडील असतील किंवा मोठे भाऊ जे असतील त्यांनी वडिलासारखा आधार दिला. म्हणजे पैशाच्या बाबतीत किंवा कशाच्याही बाबतीत कोणतीही घरच्यांनी अडचण येऊ दिली नाही. पण माझ्या मनामध्ये एक नेहमी एक तरी पण अशांतता असायची आणि मी ह्या गोष्टींकडे वळायचो. मधल्या काळात मी चुकीच्या गोष्टींकडे पण वळण्याचा मार्गावर होतो. पण त्याच वेळेला सरांनी मला खेचून इकडं कसं आणलं तोही भाग मी सांगेन. ह्या गोष्टी असतात, आपण सगळ्या गोष्टी म्हणत असतो. परिवारामध्ये माझ्या वारकरी संप्रदाय होता साधं, आणि योगायोगाने असं झालं की
वेणुताई आमच्या ज्या सुरेश शिंदे यांच्या ह्या आहेत, त्यांनी ज्ञानेश्वरी ऐकण्यामधून ह्या मार्गाकडे वळल्या आणि त्यांच्या याच्याने नंतर भाऊजी सुरेश शिंदे, जे की आज आपण शिंदे सर म्हणून ओळखतो, बहीण आशा, ह्या दोघांचं जे योगदान आहे इकडे येण्याकडे, त्याच्यामध्ये असं आहे की आशाताईच्या तोंडून नेहमी सरांविषयी, अनिता माऊलींविषयी, ह्यांच्याविषयी जे आदरभाव आहे, पण फक्त आदरभाव नव्हता, सायंटिफिक वे होता. मी मधल्या काळात तिला माऊली सुद्धा म्हणायचो, चिडवायचो, पण त्याच्यामध्ये एक कुतूहल होतं मला, पण मी तिथपर्यंत पोहोचत नव्हतो. एक वेळेस असंच मी सरांची कॅसेट ऐकली होती, जे की अभ्यासावर सरांनी कॅसेट घेतलेली आहे. त्याच्यामधले प्रयोग मला खूप पटले. त्याच्यामध्ये सरांनी काही गोष्टी अशा सांगितल्या होत्या, जे की आता आपण शिक्षकांकडे जातो किंवा कुणाचं ऐकत असतो, की एखादी गोष्ट सर म्हणतात की पूर्ण ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर त्याचं कन्क्लुजन करा. ऐकताना जर कन्क्लुजन करसाल तर ती गोष्ट तुम्हाला समजणार नाही. आणि खूप साधे साधे पुस्तकावर प्रेम करण्याचे प्रयोग असतील, ह्या गोष्टी असतील, मी तेव्हापासून सुरू केल्या होत्या. पण इकडे येण्याचं आणखी काही हे नव्हतं. आणि अनिता माऊली ज्या आहेत, त्यांच्याबद्दल जो समर्पण भाव सरांबद्दलचा आहे, की ते फळं देखील नवीन ज्या वेळेला फळं येतात त्यावेळेला सरांनी खाल्ल्याशिवाय आंबे सुद्धा खात नाही. हा एकदम कुतूहलाचा विषय होता. त्यांच्याबद्दल तर मला नेहमी असं वाटायचं की ते एखाद्या साध्वी असतील. म्हणजे बाहेर जे मी बघितलं होतं, कारण मी ह्या प्रोसेसमध्ये होतो की मी बाहेरून काहीतरी माझं नॉलेज काढण्याचा प्रयत्न करत होतो, आणि मला बऱ्याच वेळेस गिल्टी फील व्हायचं. त्याच्यामध्ये गिल्टी फील याच्यामुळे व्हायचं की त्याच्यामध्ये एकदम असं दिलेलं असायचं की एकदमच एखादी गोष्ट, एखादा सत्पुरुष एकदमच एखाद्या ध्यानाच्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये गेला आणि 1-2 वर्षामध्ये त्याला सगळं काही भेटलं आणि आता तो देव म्हणून फिरू लागलाय. इकडं तिकडं बरेच आहेत आता पण आपण ऐकतो. त्यांची नाव नाही घेणार मी, कुणावर क्लेम नाही करणार आहे. पण सरांचं तसं नाही. पूर्णपणे सायंटिफिक वेनी तुम्हाला ऍज पर द प्रोसेस ह्याच्यामधून जावं लागेल, व्हावं लागेल. हा, त्याच्यामध्ये देव तुमच्याबद्दल हे करेल की ते भाव जसे असतील किंवा जसे प्रयोग असतील, आपले चरवणाचे जसे प्रयोग असतील, त्याच्यातून मिळेल, लवकर मिळेल, पण बाय द प्रोसेस. असं नाहीये की लगेच 2 वर्षामध्ये गेला आणि साक्षात्कार झाला आणि सगळं सुरू झालं आणि तो देव झाला. हा भाग मी प्रत्येक ठिकाणी ऐकतो आणि ऐकत आलोय. शिक्षणामध्ये मी ॲव्हरेज होतो, मेहनत घ्यायचो, नेहमी मेहनतीमध्ये चुकायचो, इम्प्लिमेंटेशन मध्ये बर्डन पण यायचं, आणि हाही भाग होता. त्याच्यानंतर ही जी एक लिंक होती शिंदे सरांकडून आणि आशाताईंकडून, त्यांची पण साधना मी बघत होतो, त्यांच्यामधले पण बदल बघत होतो. म्हणजे अगोदर मी ज्या शिंदे सरांना बोलायला सुद्धा घाबरायचो, आज मी त्यांच्यासोबत माझे पर्सनल जेवढे व्ह्यू असतील, माझ्या पर्सनल गोष्टी शेअर करू शकतोय. म्हणजे इतका बदल एखाद्या व्यक्तीमध्ये होऊ शकतो की आता त्यांच्याबद्दल असं निगेटिव्ह असं काही नाही, पण भीती वाटायची एक. तो स्वभाव एकदम म्हणजे वरकरणी चेंज होतो. तर इथं काहीतरी एक मॅजिक आहे, ह्या माणसाकडे काहीतरी मॅजिक आहे, आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. मी परभणीत शिक्षण घेतलेलं असताना ही एक खंत. नंतर मी राहुरी विद्यापीठात धुळे कॉलेजला गेलो, तिकडे गेल्यानंतर ही लिंक तुटली होती. मधल्या काळात माझं MSc पास आउट होताच मी सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन जॉईन केलं. तिकडे जॉब केला 1-1.5 वर्ष, पण समाधान नव्हतं. कुठेतरी काहीतरी मोठं मिळवायची अपेक्षा प्रत्येकाची असते, आणि माझीही ती होती. आणि त्यामुळे तो जॉब मी स्किप मारला आणि पुण्याला आलो आणि पुन्हा तयारीला लागलो. आणि तिथं एक आशाताईंचं ऐकलं होतं की अनिता कड ह्या तिथं ज्ञानेश्वरी घेतात. तोही एक भाग होता की त्यांना बघण्याचं कुतूहल. आणि सरांविषयी तर खूप, म्हणजे ज्ञानेश्वरी बद्दल एकदम असं सरांचे ते एकच कॅसेट मी ऐकली होती, पण खूप म्हणजे खूप अट्रॅक्शन वाढलं होतं. आणि हिंदीचं पण हे होण्यासाठी मला 2-4 सोमवार जावे लागले, आणि त्याच्यातून मी ऑनलाईन सर्च केलं. त्याच्यामध्ये मला बाकीचे वयस्कर लोक दिसले, त्याच्यामुळे मी अभिदादाला प्रेफर केलं. खूपच शांत स्वभाव आहे अभिदादाचा, त्यांच्याकडून पण मी बरंच काही शिकलो नंतरच्या काळात. त्यांच्याशी कम्युनिकेट करून मी तिथं आलो. पण आल्यानंतर माझं जे डोक्यामध्ये होतं ते सगळं वेगळंच निघालं. मला वाटलं की एखादी भगवा वस्त्र घातलेली किंवा मग नॉर्मल एखादी लेडीज असेल संन्यासी, आणि ती बसलेली असेल, समोर लोक बसलेली असतील, नाही आवडलं मागच्या मागं निघून जायचं. पण ते एकदम स्टँडर्ड घर होतं.
एकदम जनकाप्रमाणे त्या बसलेल्या होत्या. ज्ञानेश्वरी सुरू झालेली होती आणि मी त्यावेळेला तिथं बसलो आणि मला असं पूर्णपणे जे मला पाहिजे ते मला तिथं भेटलं. असं एक फिलिंग असते ना माणसाला, म्हणजे कम्फर्ट लेवल आली. नंतर माझी ज्ञानेश्वरी झाल्यानंतर मला एकदम म्हणजे असं की खूप दिवसांची भेट आहे असं त्या अनिता माऊली वागल्या. आणि मला त्यावेळेला माहित नव्हतं की त्यांना काय म्हणतात. म्हणजे मावशी मावशी म्हणतात. तो मावशी म्हणत होता, तो म्हटलं अभिदादा म्हटला की माझ्या त्या मावशी आहेत. मग मी एक माऊली म्हणून संबोधला आणि तिथून पुढं तो एक भाग झाला की एकदम आपुलकीचं नातं, एकदम घरच्यासारखं. एक असं वाटलंच नाही की म्हणजे माझी एक आई म्हणून मी त्यांच्याकडे नेहमी हा दृष्टिकोन नव्हताच की त्या कोणी वेगळ्या आहेत. एकदम त्यांच्या फॅमिली बद्दल सांगायचं म्हटलं तरीही तो भाग आहे की म्हणजे मला ते लोक घराच्या बाहेरचं असं काही समजत नाही. म्हणजे इतकं एकदम असं लोचिंबकासारखं मी चिटकल्या गेलो तिथं. आणि तिथं मला सरांच्या कॅसेट देखील ऐकायला मिळत गेल्या हळूहळू. आणि सरांची पहिली भेट, ती जी भेट होती ती एक अविस्मरणीय होती. अगोदर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमधून मी मोदीजी महाराज, मोदी ऋषी महाराज, सर शेखर दादा यांच्याबद्दल ऐकलं होतं. आणि सरांना बघण्याची संधी मला मामाजींच्या घरी पहिल्यांदा आली. आणि त्यावेळेला तो क्षण असा होता की माझ्या मनामध्ये असं पूर्ण हे चाललं होतं आणि त्याच्यामध्ये असं होतं की कोणत्या बाहेरच्या गोष्टींच्या नादाला मी लागण्याचा याच्यामध्येच होतो फ्लो मध्ये. आणि त्या दृष्टीनं मला सरांकडं माऊलींकडे गेल्यानंतर त्याच्यातून मी बऱ्यापैकी बाहेर निघालो होतो. पण पूर्ण एक्झिट मला त्या गोष्टींच्या विचारांमधून, त्या गोष्टींमधून, सगळ्यांमधून मला जे सरांच्या एका दर्शनाने जो भाग होतो तो एक अंधश्रद्धेचा भाग काही जणांना वाटू शकतो, पण इट इज ट्रान्सफॉर्मेशन. Sir tells that a transformation and that happens in my life, and therefore I have following the strictly towards the sir, and I am totally devoted for sir from that incident. कारण आपण सायंटिफिकली बघतो, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, त्या प्रकारचा तो भाग आहे की एकदम एक्सपिरियन्स एखाद्या व्यक्तीच्या जवळ गेल्यानंतर जे व्हायब्रेशन्स असतात, ते व्हायब्रेशन्स जे जाणवत असतात, त्यांच्या ज्या चरणामधून जे आपल्या डोक्यामध्ये एक ऊर्जा जाताना जी जाणवत असते, ती मला त्यांच्याकडून सगळ्यांकडून जाणवत होती. अनिता माऊलींचं दर्शन घेताना असेल, सरांचं दर्शन घेताना असेल. आणि ती एनर्जी आहे हे जर आपल्याला माहीत झालं तर एक सायंटिफिक वेनं आपण ते मान्य करावं लागतं, कारण ते आहे. नसेल, बाकीचे लोक जे म्हणतात की आय एम अ गॉड, पण व्हॉट इज युअर सिग्निफिकन्स इन अवर टोटल एक्सपेरिमेंटल आध्यात्मिक लाईफ. आपलं जे अध्यात्म आहे ते अंधश्रद्धेवर डिपेंड नाहीये. आणि तिथून पुढे सरांनी हा तर परिवारातलाच मुलगा इतक्या आपुलकीने जवळ घेतला आणि म्हटले याला शिबिराला बोलवून घ्या. माझ्या डोक्यात साधक होणे किंवा काय हा भाग मला कल्पनेतला नव्हता, पण त्यावेळेला सरांनी बोलवलं. आणि 3 जानेवारी 2016ला मोदी ऋषींचं जे शिबिर होतं त्याच्यामध्ये मला दुपारी 2:04 माझा जो पुनर्जन्म झाला, त्याच्या अगोदरचा बालाजी आणि त्याच्या नंतरचा बालाजी, इट इज टोटली डिफरंट. पहिला बालाजी जो होता तो एकदम म्हणजे असा होता की खूप निगेटिव्ह, स्वतःबद्दल खूप निगेटिव्ह होता. त्याच्यानंतर जो बालाजी तयार झाला तो निगेटिव्ह नव्हता आणि तो पूर्णपणे सरांशी, माऊलींशी जो हे आहे की मी एक त्यांचं बालक समजतो स्वतःला. आणि त्याच्या पुढेच माझा प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात मला प्रचंड क्रिया व्हायची. म्हणजे काही वेळेला मला सुद्धा भीती वाटायची, बाकीच्यांना तर वाटतच असेल, ताईला तर वाटायची असं तिच्या बोलण्यातून, दृष्टिकोनातून, कारण माझे डोकं आदळल्या जायचं, मला सापासारख्या क्रिया व्हायच्या. त्याच्यानंतर जप, इतका बेभानपणे जप मी ओरडत असे. आणि त्याच्यामध्ये मला एवढं होतं की माझी श्रद्धा आता सरांवर झाली होती, माऊलींवर झाली होती. काही जरी झालं तर आपण थांबायचं नाही किंवा ते थांबवायचं नाही. हा भाग माऊलींनी सांगितला होता की क्रिया होऊ देत, त्या थांबवू नकोस. आणि मी त्या थांबवल्या नाही. सरांचा जप करत राहिलो की ज्या वेळेला खूप अवघडल्यासारखं वाटत. ताई तो रिजॉईन होतोय. ठीक आहे.
जिथून कट आहे तिथून सांग त्याला सुरू करायला. हा. सापासारख्या क्रिया झाल्या इथून. आणि संपूर्ण हॉलभर तो फिरत होता, ती त्यांनी नाही सांगितलं. पूर्ण म्हणजे मी हॉलभर फिरत होतो आणि मला कळत होतं की मी काय करतोय, पण मला माऊलींकडून मी सापासारखा सरपटत होता, सापासारखा सरपटत जात होता, फिरत नव्हता. हा तेच, सापासारखा सरपटत होतो आणि पूर्ण म्हणजे, आणि मी कंट्रोल याच्यामुळे करत नव्हतो की मी माऊलींचा शब्द म्हणजे आदेश या भावनेनंच मानतो. माऊलींनी सांगितलंय ना की थांबवायचं नाही तर थांबवायचं नाही, आणि त्या क्रियांमधून मी एकदम फ्रेश होऊन बाहेर निघत होतो, कोणतीही क्रिया हो. आणि योगासन, मला असे योगासन एवढे झालेत, जेवढे ते मी नंतर बघितले की रामदेव बाबा जेवढे करतात त्याच्यापैकी बरेचसे योगासन मला झाले होते. शिबिरामध्ये असतील, घरी असतील, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज असतील, म्हणजे चित्र विचित्र. मलाच कधी कधी असं वाटायचं की आपण काय करायलो, पण थांबवायचं नव्हतं, हा भाग आहे. साधनेतला अनुभव म्हणजे बऱ्याच वेळेस मी असं होतं की साधनेला बसतो आणि पूर्ण नाचायला लागतो, मी कंट्रोल करून नाचायला लागतो. बायकोला वाटतं लेकराच्या अंग तुडवतंय की काय म्हणून लेकरू घेऊन बायको दुसऱ्या रूम मध्ये जाते, पण तसं कधीच होत नाही. आतापर्यंत मला जेवढ्या क्रिया झाल्यात पूर्ण ती शक्ती कंट्रोल करते. मला कुठंही इजा होऊ नये, कुठं जागा नाहीये, ती पूर्ण ऍडजस्ट करून, शरीर ऍडजस्ट करून ती शक्ती घेते. आणि या शक्तीचं एवढं कंट्रोलिंग कसं असू शकतं याचं आश्चर्य नेहमी मनात वाटतं. आणि सर सोबत आहेत, माऊली सोबत आहेत, त्याचे ते इतके चिक्कार अनुभव आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये मी त्यांना सोबत ठेव असं म्हणायची मला गरज नसते, कारण मला ते एक असं म्हणतात ना, श्वास जसा आवश्यक आहे तसे ते लोक आवश्यक आहे. कोणचा आनंद जरी असेल, आनंदातला आनंद आणि दुःखातलं दुःख मी त्यांच्यासोबत, आणि माझे जे वाईट गोष्टी ज्या होतात, माझ्याकडून ज्या चुका होतात त्या सुधारण्यासाठी देखील मी त्यांच्याशी संपर्क करतो. आणि हे जे अनुभव आहेत हे खूप पॉझिटिव्ह आहेत. आणि एक निगेटिव्ह अनुभव देखील सांगावा असं वाटतं मला, की ज्या वेळेला मी चर्वण तर्पण सोडलं, नोकरी लागली आणि थोडस एक त्या पिरियड मध्ये थोडस सुटलं, आणि त्याचा जो परिणाम आहे तो पूर्णपणे निगेटिव्ह परिणाम माझ्या आजूबाजूला घडला. लग्नाच्या वेळेस मी त्या प्रोसेस मध्ये गेलो. हा भाग पूर्णपणे माझ्या त्या चर्वण तर्पणावरच्या कंट्रोल सुटण्याचा होता. आणि त्याच्यानंतर आपोआप एखादा दिवस जरी चुकलं तर आपोआप केलं जातं, कारण तो फटका इतका मोठा बसला की त्याच्यामधून नंतर रिलेशन्स व्यवस्थित झाले, घरच्यांना त्रास झाला. हा भाग आम्ही सगळ्यांनी अनुभवला, पण तो माझा भाग होता. माझं जे आहे ते होतं. जेवढ्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी सरांनी दिलेल्या आहेत मला, त्या सरांच्या आहेत. आणि मी जिथं चुकलो किंवा मागच्या जन्मीचं काय असेल ते मी भोगतोय. हा भाग जो असतो ना, की प्रत्येकाला वाटतं की प्रोसेसमध्ये आपल्याला सगळ्या पॉझिटिव्हच गोष्टी व्हाव्यात किंवा काय. श्रद्धेमध्ये लोकांना अशी अपेक्षा असते की आपण सरांशी किंवा श्रीकृष्णाशी, मी तर सर आणि श्रीकृष्ण किंवा महादेव हा भाग माझ्यासाठी फक्त सर आहे, सरांशिवाय कोणी नाहीये हा भाग आहे. कारण सगळ्यांमध्ये मी तेच बघतो, कुठं जरी गेलं, म्हणजे महादेवाची पिंड असेल किंवा काय असेल, तिथं मला ती ऊर्जा जाणवते फक्त सरांमुळे. कारण मी माऊलीच्या मंदिरामध्ये अगोदर बरेच वर्ष गेलो, कारण आमच्या घरी वारकरी संप्रदाय असल्यामुळं दरवर्षी तिथं जाणं होतं. पण ज्या वेळेला मी साधना घेतल्यानंतर माऊली मंदिरात गेलो, तो जागोजागी जिथं जिथं ते पॉइंट्स होते की तिथं तिथं त्यांचा वावर असेल, तिथं ते लोक पूजा पण करत नाहीत, पण अशा देखील ठिकाणी जिथून माऊली वावरले असतील किंवा तिथं त्यांची ऊर्जा असते, आणि तिथं मला पूर्ण ऊर्जा त्या मंदिरामध्ये जी जाणवली ती साधना घेतल्यानंतर जाणवली. साधनेच्या अगोदर तर नुसतं यायचं बारीला लागून, म्हणजे कधी कधी असं माझा नंबर माग माझा नंबर पुढं, ह्या भावनेनं दर्शन घ्यायचं. त्या ऊर्जेच्या भावनेनं कधी दर्शन घेतलं नव्हतं. आणि तिथून पुढे माझा बालाजीमध्ये देखील मला भरपूर अनुभव आले. प्रत्येक जे देवस्थान आहे तिथं मला खूप छान अनुभव जे येतात, म्हणजे इतकं ऊर्जा मला जाणवते ना, म्हणजे असं भावना विवश होऊन जातो मी की सरांनी हे किती ऊर्जा मला जाणवून दिली, की हे देवस्थान आहे, ह्या ठिकाणी ऊर्जा किती आहे.
म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी. आपण नेहमी काय करतो की बारीला लागण्याच्या मागे आणि दर्शन घेतलं, देवाचा चेहरा बघितला की निघतो. पण त्या चेहऱ्याकडं ज्या भावाने मी आज बघतोय की एकदम इतकं प्रेम असतं, ते दाटून येतं आणि त्याच्यामध्ये त्या भावनेकडे बघतो, त्या भावाने बघतो आणि मला असं वाटतं की सर माझ्यामधून तिकडे बघत आहेत आणि मला इतका म्हणजे आनंद, तो आनंद वेगळाच असतो की ते नाही शब्दामध्ये नाही मांडू शकत. कारण मी माझे बरेच अनुभव तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत आहे. कारण आय एम नॉट एबल टू ट्रान्सफॉर्म दॅम दॅट इन द वर्ड्स. ह्या गोष्टी असतात. जर्मन तर्पण फाउंडेशन आहे. हा भाग सगळ्यांना माहित आहे. पण आपण तिथं खूप मोठी घोडचूक करतो. पण हा प्रोसेसचा भाग आहे. सरांकडून, माऊलींकडून, कॅसेट्स मध्ये सगळीकडे ह्या गोष्टी सगळ्या येतच असतात. चर्वणाचं रिपिटेशन जे होतं आपल्यावर, कारण ते रुळवल्या जातं, कारण तो रुळण्याचा पार्ट आहे. कुठेतरी सगळ्यांच्या चुका होतात. म्हणून सर हे रिपीट सांगत असतात आपल्याला की चर्वण करा, क्रियायोग करा. त्याचे फायदे काय? साधकांना, साधक नाहीये त्यांना तर आवश्यक आहेच, पण साधकांना देखील ती एनर्जी जर दिवसाची टिकवायची असेल, म्हणजे एक्झॅक्टली सांगायचं म्हटलं तर आज मी भरपूर म्हणजे इतका प्रवास केलाय, आज देखील मी प्रवास करूनच आलोय, पण ती एनर्जी मला थकू देत नाही. रात्री झोपेत साधनेमध्ये झोपल्या जातं आणि तिथून पूर्ण फ्रेश माणूस बाहेर निघतो. एकदम म्हणजे आपल्याला थकवा हा भाग जाणवत नाही काम करताना. काम किती जरी केलं तरीही तो थकव्याचा भाग जाणवत नाही. आणि इथं चुका माझ्याही होतात, आजही होतात. असं म्हणत नाही की माझ्या चुका होत नाहीयेत. चुका होतात, पण मी ते गिल्ट फील सोडून दिले मागच्या काही प्रयोगांमधून, की गिल्ट फिलिंगमुळे निगेटिव्हिटी खूप वाढते आणि आपण परत निगेटिव्हिटीकडे जातो आणि तिथून पुढे पुन्हा यायला आपल्याला वेळ लागतो. तो जो वेळ थांबवायचा असेल तर निगेटिव्ह फिलिंग सोडावी लागते आणि त्याच्यामधून आणि चर्वण जुळवलं ना, तुम्हाला क्रियायोग जुळव असं म्हणायची गरज पडत नाही. आपोआप माणूस क्रियायोग करतो, आपोआप सरांचं ध्यान वाढतं, आपोआप माणूस ऑफिसमध्ये देखील प्रयोगामध्ये राहतो, म्हणायची गरजच पडत नाहीये. आणि हा भाग आणखी स्ट्रेंथन करण्याचा जो प्रोसेसचा भाग आहे, वी आर गोइंग थ्रू द प्रोसेस. आपण बऱ्याच वेळेस काय करतो की परीक्षा द्यायची तर त्याच्यातून कलेक्टर होणार ह्या भावनेनं बघतो, पण परीक्षेचा जो आनंद आहे तो आपण घेत नाही. मी प्रत्येक सध्या अभ्यास करणाराला आणि स्वतः देखील मी आज अभ्यास करतोय, पण मी त्या प्रोसेसचा आनंद घेण्याकडे भर देतो. प्रोसेसचा आनंद जोपर्यंत नाही घेणार, आणि अध्यात्म पण एक परीक्षाच आहे, तुम्ही ती प्रोसेस मधून घ्या. एकदमच काहीतरी भेटेल बाहेरच्या लोकांसारखं असा भाव ठेवू नका. याच्यातूनच मी शिकत जातोय आणि हे मला सुद्धा स्वतःला मी रिपीटेडली सांगतोय, कारण रिपिटेशन इज इम्पॉर्टंट इन ऑल द थिंग्स, इन एज्युकेशन अँड इज सायंटिफिक वे ऑफ अध्यात्म स्पिरिच्युअलिटी. नवीन नोकरी एकदम प्रयोगांमधून मी सांगेल. अगोदर मी बऱ्याच परीक्षांचं म्हणजे हा भाग मी बऱ्याच वेळेला सांगितलं नाही की मी लेफ्टनंटच्या देखील इंटरव्ह्यूला गेलो होतो, LIC BDOच्या देखील इंटरव्ह्यूला गेलो होतो. ह्या गोष्टींमध्ये मी नॅशनल लेवलचे बरेचसे इंटरव्ह्यू दिले, पण तिथे मला अनसक्सेस येत होतं. याचा भाग असाच होता की त्या गोष्टी मिळवण्यासाठी होत्या, प्रयोगांमधून काहीही नव्हतं. काहीतरी मिळवायचं याचं बर्डन असायचं, त्या परीक्षेच्या दिवशी इतकं बर्डन असायचं आणि ह्याच्यामुळं अनसक्सेसचा जो रेशो आहे विद्यार्थ्यांचा तो वाढतो. आपण प्रेशरनं परीक्षा देतो आणि तिथंच कोणताही प्रयोग नसतो, मेंटल स्टॅबिलिटी नसते, स्पर्धा आहेच आहे. तुम्हाला स्पर्धेशिवाय आजच्या जनरेशनला विलाज नाही, अगोदरही होत. हा रेंजचा प्रॉब्लेम आहे, बाहेर आलोय थोडं मी. चर्वण तर्पणाचा भाग झाला आणि नवीन नोकरी जी प्रयोगामधून मी जो अभ्यास केला त्याच्यानंतर, आणि हा जो भाग आहे तोही एक महत्वाचा आहे की आपण जो आहे ना प्रोसेसचा आनंद बऱ्याच वेळेस घेत नाही, कोणत्याही प्रोसेसचा असो, की आपल्याला ती गोष्ट अगोदर आवश्यक वाटते, कोणतीही असो, काम असेल तर ते संपवावं असं वाटतं आणि आपण तो संपवण्यामध्ये त्या ज्या आनंद आहे प्रोसेसमध्ये जो घेण्याचा तो आपण विसरून जातो. आणि हा आनंद कसा घ्यायचा हा भाग मला माऊलींनी प्रयोगांमधून शिकवला होता आणि मी तो इम्प्लिमेंट आजही करतोय. मी आजही एका प्रोसेसमध्ये आहे, मला आजही वाटतं की आपण आणखी इम्प्रूव्ह व्हावं, पण इम्प्रूव्ह व्हावं इन पॉझिटिव्ह सेन्स इट इज गुड, बट इन निगेटिव्ह इम्पॅक्ट आपण जर म्हटलं की हा माझा मित्र पुढे गेलाय आणि मी मागे राहिलोय म्हणून पुढे जायचंय, तर तो भाग तुमच्या प्रोसेसमध्ये आडवा येतो
आणि तुम्ही त्याचा विचार जास्त करत राहता आणि त्याच्यामधून तुमचा अनसक्सेस येण्याचे चान्सेस वाढत जातात. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला मी अभ्यासाचे प्रयोग करत होतो, एकदम म्हणजे खूपच त्यामध्ये आनंद, अभ्यास मी तसा खूपच कमी वेळ, त्या मानाने खूप कमी वेळ करत होतो. म्हणजे जे 18-18 तास वगैरे मी अगोदरच्या ज्या वेळेला परीक्षांचा अभ्यास केला त्यावेळेला 2-2, 3-3 वाजता मी लायब्ररी स्वतःच्या हाताने बंद करून यायचो आणि सकाळीही मी 6 वाजता इथं उपस्थित असायचो लायब्ररीमध्ये, पण एकदम बर्डनने. आणि नंतरचा जो सरांच्या आणि माऊलींच्या प्रयोगातून केलाय तो 4-4, 5 तासांच्या, ते पण मी स्लॉट्स मध्ये अभ्यास केलेला आहे. म्हणजे असं काही नाही की खूपच जास्त अभ्यास केला वगैरे, पण जी IBPS ची एक्झाम आहे त्यावेळेला हा अनुभव आला आणि मी इतक्या गडबडीमध्ये ती परीक्षा दिली, कारण असं झालं की मला 1 वर्ष आणखी हवं होतं अभ्यासासाठी आणि मी ते माऊलींना सांगितलंही होतं की मला 1 वर्ष आणखी अभ्यास करू द्यात. आणि त्यानंतर शिबिर होतं याचं, परभणीमध्ये जे शिबिर होतं आपलं नवरात्र शिबिर, आणि तिथं माऊलींना भेटायला आई वडील गेले. ते थोडे इमोशनली बोलले, त्यांचाही भाग बरोबर होता. आणि मी थोडस असं झालं होतं, माझी एक भावस्थिती अशी होती की आता सर माऊली आणि आई वडिलांचं तर आपण बघू, आता लग्न वगैरे काय करण्याचा भाग नाहीये, करून पण काय करायचं आपल्याला, तर आता माहित झाले इथं सर आहेत, देव आहे, माऊली आहेत, आई वडील आहेत, गुरु आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत, देव पण आहे. बाकीचं देव वगैरे ते बघण्याचा प्रकार काही राहिला नव्हता. म्हणलं आता राहिलंय काय जीवनात, आई वडिलांची सेवा करू आणि लग्नाचं काय आता गरज नाही. आणि ह्या भावनेमध्ये मी होतो. माऊलींना मी बोलूनही दाखवलं होतं, पण माऊली नाहीच म्हणत होत्या. आणि मग सरांनी तिथून आदेश दिला की आता फेब्रुवारी पर्यंत मुलगी बघायची. म्हणजे सरांच्या याच्यामधूनच आलं की लग्न करायचंय. सरांना लक्षात आलं असावं की हे पोरग जरासं आहे याच्यामध्ये की नाहीये म्हणून. कारण मी जर हा जर भाग होता की मी जर माऊलींकडे सरांकडे आलो नसतो आणि कुठंतरी दुसऱ्या इस्कॉन किंवा कशात गेलो असतो, तर मी आज लग्न केलं नसतं, रून जी कॅसेट आहे सरांची ऐकली नसती आणि सरांकडून जे आदेश आले ते पण म्हणजे मला आलेच नसते ना सरांकडून जो भाग आलाय तो. कारण तिकडं तर लोक इंटरेस्टेड असतात की असं कोणी असावं आणि मिळून जातात आणि त्यांना पण तो भाग बरा वाटतो. पण ह्याच्यामध्ये माझे पण काही मित्र आहेत प्रोसेसमध्ये, तर ते मी जातही होतो राहुरी विद्यापीठामध्ये असताना, आळंदीला येण्याच्या अगोदर, समजा साधना घेण्याच्या अगोदर. तर तो भाग जो आहे सरांनी दिल्यानंतर मग माझ्यासाठी एकच IBPS ची तेवढी परीक्षा होती. सरांनी मला जॉईनही करायला सांगितलं होतं त्या याच्यामध्ये की तू जुना जॉब जॉईन करता येत असेल तर जॉईन कर, आणि ते करताही येत होता. थोडस मेडिकल सर्टिफिकेट वगैरे घेऊन मी दिल्लीला निघणार होतो आणि त्याच्यामध्येच हा IBPS चा पेपर होता. त्याच्यामध्ये मी 2-4 दिवस असं काही गाईडलाईन्स घेतलं होतं शिक्षकांकडून वगैरे आणि मी माझा अभ्यास करत होतो राहुरीला. त्याच्यानंतर रिझर्वेशन, दुसऱ्या दिवशीचं रिझर्वेशन, आज मी परीक्षेला गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशीचं रिझर्वेशन होतं. परीक्षा दिली, सरांच्या प्रयोगांमधून दिली, परवानगी घेतली, पूर्ण पेपर दिला आणि समर्पण करून मी तो पेपर देऊन रेल्वे दुसऱ्या दिवशीची पकडून दिल्लीला निघून गेलो. एवढ्या घाईमध्ये मी गेलो होतो की मला शुअर नव्हतं, पण एकदम व्यवस्थित दिला होता पेपर. अभ्यास तर तो होताच प्रयोगांमधून मधून केलेला. आणि दिल्लीला गेलो, मला असं वाटलंही नव्हतं की माझा रिझल्ट येईल. आणि तिथं देखील भक्तीची कॅसेट मी ऑडिओ मध्ये कन्वर्ट केलेली आहे. ते मी ऐकत ऐकत प्रयोगांमध्ये राहत, कारण दिल्लीला ते सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन गव्हर्नमेंटचं ऑर्गनायझेशन आहे, तिथं उभं देखील करत नाहीत तिथले जे ऍडमिनिस्ट्रेटर आहेत. पण मी प्रयोगांमधून जात होतो, इतकं प्रेमानं ते खालचे जे वॉचमन असतात त्यांच्याशी देखील बोलून मला वर एंट्री मिळण्यापासून जो भाग होता, मी जे प्रयोगांमधून इतका अनुभवत होतो, इतक्या प्रेमाने ते लोक कोऑर्डिनेट झाले. मला जवळपास 9-10 दिवस लागले, पण इतकं ते मी खाली जवळपास दिवसभर, म्हणजे माझा तो मित्र राजकुमार, त्याला खूप चिंता असायची. सरांनी असं पाठवले होते माणसं की माझ्यासाठी, त्याचं असं असायचं की बालाजी जेवलास का, काय केलंय. म्हणजे अक्षरशः मी दिवसभर उपाशी राहून तिथं सरांच्या प्रयोगामध्ये राहून त्या लोकांशी बोलत होतो आणि मला अनुभव येत गेला की
काय सरांची कीर्ती आहे की ते लोक बदलले, त्यांनी मला घ्यायला तयार झाले. आणि तेवढ्यामध्ये राजकुमारच्याच लॅपटॉपवर माझा रिझल्ट बघितला राजकुमारनी, आणि तिथून पुढं म्हटलं की बाबा आता सरांचा आदेश आहे की आता रिझल्ट आलाय, आता इंटरव्ह्यूला जाऊ. आणि योगायोगानं तो इंटरव्ह्यू अशा ठिकाणी आला होता की इंटरव्ह्यू आला होता प्रभात रोडला. आणि खूप म्हणजे त्यावेळेला दाटून आलं. आणि इतकं म्हणजे माऊलींशी बोलून वगैरे मी इंटरव्ह्यूला गेलो आणि पूर्ण प्रयोगांमधून इंटरव्ह्यू दिला. तिथं मला गीतेवर देखील प्रश्न विचारण्यात आले, कारण मी इंटरेस्ट फील्ड मध्ये गीता लिहून दिलं होतं, म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिलं होतं. त्यांनी मला गीतेवर प्रश्न विचारले, त्याचेही उत्तर समर्पक दिले. आणि इतक्या प्रयोगांमधून मी शिबिर चालू होतं आळंदीत आणि मी दुसऱ्या अभ्यासासाठी राहुरीत थांबलो होतो. रिझल्ट लागला तर माझा पहिला कॉल अनिता माऊलींना होता. आणि योगायोगानं त्यावेळेला देखील शिबिर चालू होतं. माऊलींनी मागेच म्हटलं की शिबिर चालू असतानाच रिझल्ट येतात सगळ्यांचे. हाही रिझल्ट तसाच आला होता आणि पूर्णपणे सरांना समर्पित होता. आणि आता तोही तसाच भाव आहे की ही सरांनी दिलेली नोकरी आणि सरांनी दिलेली ही फॅमिली एवढी चांगली, त्याच्यामध्ये अडचणीही काही येतात, पण ठीक आहे. पण सरांनी एवढं व्यवस्थित दिलेलं आहे, कारण मी देव म्हणून दुसरं कोणाला असं हे नाहीये, कारण भागच नाहीये, तो अनुभवातून आहे. आणि बऱ्याचदा अचानक आतून काही घडलेलं नसताना आनंद वगैरे येतोच, तो तर आहेच. फिजिकल वर्ल्डचं पूर्णपणे विस्मरण होतं त्या क्षणांमध्ये. ह्या गोष्टी चालू असतानाच काही इन्सिडेंट्स असे आले की त्याच्यामध्ये फक्त सरांनीच मला ह्याच्यातून काढलं. साधकांचाही त्यावेळेला खूप मोठा अनुभव आला की सरांनी एवढे साधक तयार जे केलेले आहेत. अनिता माऊलींपासून पार खेकाळे काका, मामाजी, सगळेच, म्हणजे कुणाकुणाचं नाव घेऊ, आपला प्रताप आहे, शीतलताई, वैशालीताई, सगळ्यांनी इतकं म्हणजे तिथं भाऊजींना असं वाटलं नाही की हे वेगळं ठिकाण आहे. मला तर माहित होतच, पण फॅमिलीमध्ये देखील असं ज्या वेळेला कळालं की योगधाम म्हणजे नेमकं काय, ही जी सरांनी माणसं उभी केली ती योगधाम आहे. हा काय म्हणजे असं हे नाहीये की एक संस्था आहे आणि तिथलं काही असं आहे. इथं सरांनी एक लीडर्स, मी नेहमी असं मनात धरत असतो की सर लीडर्स तयार करतात, सर फॉलोअर्स तयार करत नाहीत. हा भाग नेहमी असतो. त्याच्यानंतर अचानक जीवनामध्ये कलाटणीचे क्षण येत असतात. त्याच्यामध्ये हाच याचा अभिषेकचा ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंट मध्ये देखील साधकांकडून कसं येतं, कड काकांनी फोन लावून ह्या संचिती हॉस्पिटलला ज्या वेळेला सांगितलं, पूर्णपणे ट्रीटमेंटचा आम्ही गेलो आणि ट्रीटमेंट सुरू झाली होती. म्हणजे गेल्या गेल्या ट्रीटमेंट सुरू होणे हा भाग मोठ्या हॉस्पिटलमध्ये नसतो. अगोदर पोलीस केस वगैरे सगळ्याच गोष्टी, एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला होता, सगळ्याच गोष्टी बघितल्या जातात. आणि ह्या गोष्टी एकदम आम्हाला डायरेक्टली ट्रीटमेंट सुरू झाल्यामुळे तो भाग इतका सोपा गेला. आणि मी त्यावेळेला देखील सरांनी जो जप दिला होता त्या जपामध्ये होतो आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स होता, पूर्ण अनिता माऊलींसोबत कॉन्टॅक्ट होता आणि त्या दृष्टीनं त्याचा इलाज होऊन गेला. आणि सरळ म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जसं म्हणतात ना की सगळींकडून बाहेरून अवहेलना होते किंवा काय होते, की मला बरेच मित्र म्हणायचे की हे वय आहे की काय काय नाही. पण वय आपण होतो सरांच्या आजूबाजूला पर्यंत पोहोचू शकलो नाही. म्हणजे हे खूप दुर्दैव समजतो आपल्या सगळ्या म्हणजे आजूबाजूच्या लोकांचं, कारण आपला जो आहे तो मुर्दा पूजकांचा देश आहे असं सर नेहमी म्हणतात, की जे जिवंत सद्गुरू आहेत त्यांच्याकडून आपण काही घेऊ शकत नाही. मला आणखी भरपूर काही सरांकडून शिकायचं आहे की कसं जीवनामध्ये असेल किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये असेल ते कसं अनुकरण करायचं. हा भाग पूर्ण प्रोसेसचा आहे आणि मी प्रोसेसचा आनंद आज घेत आहे. बरेचसे फॅमिली ह्या मध्ये खूप म्हणजे माझ्याकडे आता मी पूर्णपणे म्हणजे एक पूर्ण असं पूर्ण मत मांडू शकलेलं नाहीये. ह्याची मला खंत आहे. सरांबद्दल जे बोलायचंय, आपल्याला नेहमी शब्द कमी पडतात आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण मांडताना कमी पडतो असं वाटतं, पण ठीक आहे, जसं आहे तसं आहे. आता देखील अनुभव घेत आहेत फॅमिलीमध्ये बरेचसे काही, पण एकदम पॉझिटिव्हली मी आहे. माझ्यासोबत सर आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढतील. म्हणजे मला कधी कधी
असं होतं की आता हा व्यवहारिक भाग नको किंवा काय असेल, म्हणजे एक असतं ना, अवस्था माणसाच्या असतात आणि माऊलीने तेच सांगितले नेहमी सरांच्या कॅसेट मधून जे येतं की माणसाने प्रत्येक अवस्थेमधून जायचं असतं, की एकदमच काही अचानक काही होत नसतं आपल्या आध्यात्मिक म्हणजे एकदम सायंटिफिक अध्यात्म आहे. तर असं वाटतं की आपण हे बोलायला नको सर. इव्हन एवढं की सर व्यवहारिक देखील कसं असावं, व्यवहारामध्ये देखील कसं असावं, नुसतं अध्यात्माचा भाग नाहीये. मला आता देखील ट्रान्सफरच्या वेळेला देखील सरांचा जो शब्द आला होता की आपण बोलायचं किंवा काय असेल तर भाग म्हणजे व्यवहारामध्ये व्यवहारासारखं वागायचं पूर्णपणे. इथं कोणत्याही प्रकारचं हे गंडा वगैरे हा प्रकार नाहीये. आणि खूपच म्हणजे सरांविषयी आणखी मला शब्द बरेचसे कमी पडतात. सरांविषयी इतके अनुभव आहेत म्हणजे अक्षरशः मी एकदा वैशालीताईच्या घरी साधनेला बसलो होतो, तर मी अक्षरशः सरांच्या फोटोचे किसेस घेत होतो. म्हणजे खूप म्हणजे 15 ते 20 मिनिट मी सरांचा फोटो छातीला लावून बसलो होतो आणि माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. म्हणजे ते ह्या जन्मीचं आहे असं वाटतच नाही. खूप जन्मांचं नातं आहे. आणि एवढंच बोलून मी माझं थांबतो. सद्गुरू सरांना माझे हे शब्द समर्पित करतो. छान. आता घ्या आदेश. हा सर, पुढचं छान घेते. बोलला बालाजी. बालाजी, बालाजीचं व्यक्तिमत्व असं आहे की त्याच्या पुढे एखादा शब्द आपण सहज म्हणूनही जर बोलावा तर तो आदेश समजून त्याचं इम्प्लिमेंटेशन करतं. त्याच्यामुळे कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट त्याच्या समोर बोलावी की नाही, सहज बोललेली गोष्टही तो वेगळ्या पद्धतीने घेऊन ती आचरणात आणतो. बालाजी जबरदस्त श्रद्धा म्हणजे काय, तर नवीन पिढीमध्ये बालाजीचं उदाहरण फार छान आहे. फार छान तो साधनेमध्ये चाललेला आहे. बालाजीनी 25चा कॅमेरा योगधामला दिलेला आहे, पण मी विरोध त्याच्यासाठी माझा त्यावेळी असा होता की घरी अजून नवीन टीव्ही घेतलेला नाही, पण ऑफिस मधून ज्या फर्निचरसाठी पैसे मिळतात ते घरामध्ये न वापरता बालाजीने 25,000चा कॅमेरा त्यावेळी योगधामला दिलेला आहे की ऑडियन्सचे शॉर्ट्स घेण्यासाठी एक कॅमेरा आपण नेहमी परभणीहून आणत होतो, पण तो कॅमेरा बालाजीने आता दिल्यामुळे योगधामचं खूप मोठं काम आता झालेलं आहे. बालाजी विषयी एक 4 ओळी फक्त सांगते आणि आपण पुढे वळणार आहोत. गुमनामी के अंधेरे में था, गुमनामी के अंधेरे में था, पहचान बना दिया, दुनिया की गम से मुझे अनजान बना दिया, उनकी ऐसी कृपा हुई, सद्गुरू ने मुझे एक अच्छा इंसान बना दिया. या बालाजीच्या भावना आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचे आणि इथून पुढच्या अनुभव कथनाच्या कार्यक्रमाकडे आपल्याला जायचे. ह्या पुढचं अनुभव कथन आपल्याला करणार आहे आरती महेश केदारी. पुण्याजवळ देहू रोड जे आहे, देहू रोडला ती राहते. तिचं शिक्षण 10वी झालेलं आहे. त्याच्यानंतर तिने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलेला आहे. 2005 पासून ती आसाराम बापू परिवारात साधक म्हणून सामील झालेली होती. अनेक वर्ष तिने ते केलेलं आहे. इकडे येण्याविषयी बरेच प्रयत्न तिच्याही मनामध्ये होते, आमच्याही मनामध्ये होते, पण त्याला गेल्या वर्षी त्याची परिणिती ती साधक होण्यामध्ये झाली. 19 डिसेंबर 2019ला ती साधक झालेली आहे. शिवणाची खूप आवड आहे तिला आणि भाववृत्ती अतिशय चांगली असणारी एक नवीन साधक म्हणून आरतीकडे पाहायला आपल्याला काहीच हरकत नाही. इस्कॉन मंदिरामध्ये ती कृष्णा आठवड्यात एकदा जाऊन कृष्णाचे कपडे शिवून देण्याचं काम ती करते. आरती, तू आता तुझं बोलणं सुरू कर. श्री हरी गोविंद. बाप्पासाहेब आणि मोदी ऋषी यांच्या चरणी आत्मवंदन, काकूंच्याही चरणी आत्मवंदन, सारांच्या चरणी आत्मवंदन. माझे नाव आरती महेश केदारी. माझे माहेर पिंपरी, सासर देहरोड. माझे शिक्षण 10वी पर्यंत पिंपरीमध्ये झाले. नंतर मी फॅशन डिझाईनचा डिप्लोमा केला. मला अध्यात्माची आवड पहिल्यापासूनच होती. लग्नानंतर सासूबाई आध्यात्मिक असल्यामुळे मला चांगली जोड मिळाली. 2005 साली मी संत आसाराम बापूंची मंत्रदीक्षा घेतली. काही कारणास्तव तिथे माझा प्रवास थांबला. माझ्या आत्या सासू स्वाती रायकर यांची खूप इच्छा होती आम्ही सर्व परिवारांनी म्हणजे साधक व्हावं म्हणून. एकदा आत्याकडे एका कार्यक्रमामध्ये काकूंची माझी भेट झाली. त्यावेळेस काकूंनी मला खूप समजून सांगितलं की आता पुढच्या वर्गात जायचं नाही का, किती दिवस ह्याच वर्गात राहणार. तरी त्यांनी समजून सांगितल्यानंतरही माझा विचार करण्यात किंवा ह्याच्यात खूप वेळ मी वाया घालवला. एकदा माझा भाचा हर्षल फुलारी ह्यांच्याबरोबर मी काकूंच्या घरी गेले. काकूंच्या घरी गेल्यानंतर चर्चा चालू होती, तेव्हा मी काकूंकडे बघून एकदम मला असं भरून आलं आणि मी काकूंना म्हटलं, काकू तुम्ही माझ्या डोक्यावर हात
ठेवताल का? काकू म्हटलं का नाही, जरूर बेटा. कारण काकूंचा स्वभाव एवढा प्रेमळ की त्यांना बघितलं तरी कुणालाही असं म्हणजे आपलेपणा निर्माण होईल असं म्हणजे त्यांचा स्वभाव पहिल्यापासूनच. आणि मग त्यांनी नंतर मग मला काही दिवसांनी सर आळंदीमध्ये आले, तेव्हा त्यांनी मला सरांना भेटण्यासाठी फोन केला की सर आळंदीत आले, तू सरांशी भेट आळंदीमध्ये येऊन. मग मी सरांना भेटण्यासाठी मी तिकडे गेले. सरांना भेटण्यासाठी गेले तरी म्हणजे माझी असे विचार काय थांबत नव्हते आणि मी खूप गंभीर असे सरांसमोर बसले होते. सरांनी माझ्याकडे पाहिलं आणि जणू काही मी बिन बोलताच मला बोलत होते की मी तुझा गुरु नाहीये, मी सर आहे, मी मार्गदर्शक आहे. तसं काय माझे जे प्रश्न होते ते प्रश्न सर माझ्या चेहऱ्यावर वाचत होते. ही एक मला अनुभूती तेव्हाच आली की सरांना शब्दाने बोलायची गरज नाही. ते चेहरा बघूनच म्हणजे पार्श्वभूमी त्यांना कळती की हिच्या मनात काय चाललंय किंवा हिची साधना कुठपर्यंत आहे किंवा हिचे विचार कुठपर्यंत आहेत काय. त्यावेळेस मला ती अनुभूती आली. नंतर 19 डिसेंबर 19-20 सरांनी मला कर्मयोगची साधना दिली. साधना देताना सरांनी जेव्हा माझ्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा मला पूर्ण असा पांढरा शुभ्र असा प्रकाश दिसला, नंतर निळा दिसला आणि त्याच्यानंतर माझी मान खाली गेली. मग सरांनी मला सांगितले की तू बाहेर जाऊन साधनेत बस. मी बाहेर जाऊन साधनेला बसले. साधनेला बसताच मला गिरनारच्या पादुका अशा आल्या आणि माझं डोकं त्या पादुकांवर टेकलं गेलं. तर मला तुम्हाला हे सांगायचंय की गिरनारच्या पादुका आल्या त्याच्या मागचं म्हणजे जे एक आहे ते मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की गेले 8-9 वर्ष मी अध्यात्माच्या ह्याच्यापासून लांब गेल्यामुळे मी खूप गोंधळलेली होती. म्हणजे मला स्थिरता नव्हती मला. मी खूप प्रयत्न करत होते की मला कुठेतरी स्थिर व्हायचंय. मग त्यावेळेस असं करत असताना मी इस्कॉन मंदिराला जाऊ लागले. मग तिथं मी भगवंतांचे कपडे शिवू लागले, ती सेवा घेतली. मग त्याच्यानंतर मी त्यांच्या विग्रहांबरोबर बोलायचे, राधाराणीशी बोलायचे आणि राधाराणीशी बोलताना दर्शन घ्यायचे. मग मला वाटायचं ठीक आहे आता आपण इथंच थांबावं. मग त्याच्यानंतर काही दिवसांनी आमची गिरनारची वारी चालू झाली. म्हणजे दर पौर्णिमेला गिरनारचं जायचं ठरलं. तर जवळजवळ मी माझे मिस्टर महेश केदारी, माझी वहिनी अस्मिता बनकर आणि माझा भाऊ विजय बनकर, आम्ही चौघ जणांनी गिरनारची वारी चालू केली. जवळजवळ आम्ही 10,000 पायऱ्या 10 वेळा म्हणजे चढलो आणि उतरलो. आणि विशेष म्हणजे आम्हा चौघांना सुद्धा साधना मिळाली. म्हणजे चौघांना आम्हाला त्या निमित्ताने साधना मिळाली. आणि जेव्हा मी त्या पहिल्या पायरीवर डोकं ठेवायची तेव्हा मी दत्तगुरूंना ही साथ घालायची की मला कुठेतरी स्थिर करा, मला अध्यात्मामध्ये थांबायचंय, मला कळत नाही कुठं थांबावं काय. म्हणजे हा प्रश्न मी नेहमी तिथं ठेवायची आणि वरती चढायची आणि दर्शनाला जायची. आणि दर्शनाला 10,000 पायऱ्या चढून गेल्यानंतर तिथं ज्या त्यांच्या पादुका होत्या ते सगळ्या फुलांनी झाकलेल्या असायच्या आणि नुसते त्यांची बोटं दिसायची. तर माझी इच्छा होती की त्या पूर्ण पादुकांचं दर्शन झालं पाहिजे. आणि मी तिथे एकदा त्या पुजाऱ्यांना म्हणाले की मला पूर्ण दर्शन हवंय. तर ते म्हणते तसं भेटत नाही का, त्याला तुला असं कधीतरी यावं लागलं. आणि तेच दर्शन मला साधनेमध्ये एकही फूल त्या पादुकांवर नसताना पूर्ण पादुका समोर आल्या आणि माझं डोकं टेकलं गेलं आणि मला ते दर्शन झालं. म्हणजे हा एक मला खूप मोठा अनुभव माझ्यासाठी. खूप म्हणजे मी विसरू शकणार नाही की जिथं मी 10,000 पायऱ्या चढत होते उतरत होते आणि ते दर्शन मला साधनेमध्ये सरांनी दिलं. मग त्याच्यानंतर म्हणजे हा एक खूप मोठा अनुभव. आणि मग त्याच्यानंतर साधनेमध्ये जाऊन मी बसायची तर मला खूप सुगंध यायचा, खूप सुगंध, असं सुगंध इतकं की ते सुगंध मी सांगूच शकत नाही. आणि तसं सुगंध तशी माझी ऊर्जा शक्ती अशी वर अशी चढायची, मला जाणवायचं काहीतरी वेगळी अनुभूती व्हायची. आणि मग जो मला म्हणजे राधाराणी आणि ह्यांच्या विग्रहाबरोबर बोलायची ती मला एक सवय होती. मग त्याच्यानंतर सरांनी जे गीत लिहिले होते भक्तिगीत राधाराणी आणि कृष्णाचे, ते गीत ऐकून मला एकदम भरून यायचं आणि मला असं वाटायचं अरे मी तर कुठं लांब गेलेली नाही. म्हणजे सरांची इथं कृष्ण पण आहेत, राधा पण आहेत, सगळे आहेत. आणि मला असं अश्रू आठवण व्हायचे त्यावेळेस. म्हणजे मला असं जाणवायचं की सगळे इथंच आहे, मी कुठं फिरत होते, काय काय करत होते नाही का. आणि जेव्हा मी साधनेतून उठायची सरांकडे बघायची तेव्हा सरांचे असे नेत्र असे दिसायचे की ते मला असे म्हणजे सांत्वना द्यायचे, तू घाबरू नको, मी आहे नाही का, म्हणजे मी इकडं आहे असं. आणि मला खूप बरं वाटायचं. म्हणजे ते शिबिर इतकं सुंदर झालं आणि मी तिथे इतकी रिलॅक्स, आपलेपणा वाटला मला. आणि मग दुसऱ्या शिबिराला मी गेले पुन्हा आळंदीमध्ये.
तेव्हा मनामध्ये माझ्या काय चाललं मला काहीच कळत नव्हतं. मला असं वाटायचं की सरांशी मला काहीतरी बोलायचंय, पण काय बोलायचं हे पण मला कळत नव्हतं. राहून राहून मला वाटायचं मी सरांना पाहते पण मला काय बोलायचंय, असं म्हणजे गोंधळ माझ्या डोक्यात चाललेला होता. मग मी एकदा सरांना भेटायला गेले तेव्हा काकूही तिथं बसलेल्या होत्या. मग सर मला म्हटले बस आणि बोल तुला काय बोलायचंय. त्यावेळेस मला माहिती नव्हतं मी काय बोलणार आहे त्यावेळेस, पण मला सुद्धा म्हणजे कल्पना नव्हती की मी काय विचारणार आहे सरांना. आणि त्यावेळेस मी एकदम अशी खूप रडले. सर अशी मांडी घालून बसले होते सोफ्यावर. मी त्यांच्या असे चरणाला असं पकडलं आणि इतकं घहिवरून आलं मला आणि मी अशी खूप रडले. आणि रडून मी सरांना एकच प्रश्न विचारला की सर 8 ते 10 वर्षापूर्वी तुम्ही स्वप्नात आला होता माझ्या. मी तर ज्ञानेश्वरीला किंवा प्रवचन काहीतरी ऐकायला योगधाम मध्ये बसले होते. आणि मी तुम्हाला पाहिलं आणि मी मनात विचार करत होते हे पॅन्ट शर्ट घातलेले कोण गुरु आहेत. आणि मी जे गुरु केले त्यांचं पोशाख तर असं नाही, पण हे कोण आहेत. त्याचं उत्तर मला आज मिळालं की हे तुम्ही होते. आणि त्या 8-10 वर्षाच्या सॅटेलाइट मध्ये म्हणजे तुम्ही मला घेतलं होतं, पण इतका वेळ मला का लागला इकडे यायला. मला खूप त्रास झाला. इतक्या वर्ष म्हणजे मी खूप भटकले आणि मला खूप वेदना झाल्या आणि मी खूप रडू लागले. खूप रडले मी सरांच्या. आणि त्यावेळेस सरांचं मौन आणि सरांचं माझ्या डोक्यावर फिरणारा हात आणि माझे चरणावर पडणारे अश्रू जणू की सरांच्या चरणावर अभिषेक घालत होते. आणि त्यांचा मौनामध्ये जो हात आहे तो स्पर्शाने ते मला उत्तर देत होते आणि अश्रूने मी प्रश्न विचारत होते. असा तो भाव तिथं निर्माण झाला होता. आणि त्या भावामध्ये जी मला एक भीती होती की जरी मी साधना घेतली तरी मला तो श्रद्धा भाव जागृत होईल का, तो मला हवाय. तर तो श्रद्धा भाव तिथं जागृत झाला आणि मला ते कळलं की सर किती प्रेमळ आहे. आणि म्हणजे मला एक अलौकिक असा तो अनुभव तिथं आला आणि तो मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. कधीच म्हणजे कधीच विसरू शकत नाही. आणि मग त्याच्यानंतर शिबिरामध्ये मला असे सरांनी अनुभवाचा जणू काय असं पेटरच खोलून ठेवला. खूप अनुभव दिले सरांनी मला की म्हणजे ते अनुभव किती सांगू आणि किती नाही. म्हणजे असं झालं. मग दुसऱ्या दिवशी शिबिरामध्ये साधनेत बसले असताना योगधामच्या हॉलमध्ये म्हणजे हॉल तसे तो हॉल 2 मजली असं मोठं बांधकाम झालेलं दिसलं मला. आणि ते बांधकाम झाल्यानंतर तो पूर्ण हॉल साधकाने असं तुडुंब भरलेला आणि बसायला जागा नाही. म्हणजे साधक काकूंच्या शेजारी उभे होते आणि काकू व्यवस्था करत होत्या की कुणी कुठं बसावं कुणी. आणि जुन्या साधकांना सांगत होते की तुम्ही साधनेला बसायची गडबड करू नका, नव्यांना बसू द्या, आपण नंतर म्हणजे साधनेला बसू, अशा त्या सांगताना. आणि त्याच्यानंतर त्यांचे चेहरे सुद्धा मला आठवतात अजून. म्हणजे आज भावी आयुष्यात कधी पाहिलं तर मी ते जे साधनेला बसलेले असे जे लोक होते मी ते अजून माझ्या म्हणजे नजरेतून ते चेहरे जात नाही साधनेला बसलेले लोक. नंतर मग दुसरा अनुभव असा आला की एक हिमालयामधले गुरु उंचाचे धिप्पाड भगवे वस्त्र घातलेले आणि एवढ्या जटा, त्या जटांचा डोकर असा डोंगर झालेला आणि ते खाली त्या जटा लोळतात. ते आपल्या योगधामच्या मध्यभागी बसलेले आणि ते आपल्या सर्व साधकांना प्रसाद वाटत होतात. आणि मी रांगेत उठली आणि मी त्यांना बघते की कोण येथे नाही का, हे हिमालयातले गुरु कोण आले तिथं. आणि जेव्हा माझा नंबर आला त्यांनी माझ्या हातात प्रसाद दिला. त्या प्रसादामध्ये अशी एक भाताची मोदी होती, त्यात तितकं वरण भजी असं केळीच्या पानावर ते प्रसाद सगळ्यांना देत होते आणि तो प्रसाद आम्ही घेतला. मग नंतर दुसरा अनुभव असा आला की पूर्ण मोठमोठे असे बर्फाचे डोंगर, सगळीकडे बर्फच बर्फ आणि त्या बर्फाच्या डोंगरामध्ये मला महादेव दिसले आणि ते महादेव असं डोंगर चढून चाललेले. आणि मग मी तर म्हटले अरे हे तर कैलास पर्वत आहे आणि महादेव चाललेले. म्हणजे हा एक मला अनुभव वाटतो. त्याच्यानंतर साधनेत मला 3 प्रकारचे असे शंख दिसले. एक शंख असा काटेरी दिसला, लालसर थोडा, एक पांढरा शुभ्र आणि एक असा प्लेन आणि एकाचा आकार वेगळा सुद्धा, असे शंख दिसले. मग त्याच्यानंतर एकदा मला बाळकृष्णाची आकृती आली साधनेत आणि ती बाळकृष्णाची आकृती मध्ये जो मुकुट होता त्यांच्या म्हणजे डोक्याला, त्याच्यात एक हिरा होता आणि त्या हिऱ्याचा एवढा प्रकाश की त्या प्रकाशाची अनुभूती मी म्हणजे अशी शब्दात सांगू शकत नाही. माझे डोळे आहेत ना त्याचे बघताच येत नव्हतं मला, इतकं तेज. आणि त्याच्यामध्ये नुसती आकृती मला दिसत होती, बाकी काही दिसत नव्हतं. आणि मला जाणते बाळकृष्ण आणि त्यांचा तो मुकुटाचा जो हाडा आहे ना त्याच्यामुळे मला चेहरा बघता येत नाही, पण ते एवढं तेज की ते बघून मी एकदम भारावून गेले होते. मग त्याच्यानंतर एकदा मला असं साधनेमध्ये असं दिसलं की सरांनी हातामध्ये असा साप उलटा पकडलेला, शेपटी हातात आणि सापाचं मुंडकं खाली
पायापाशी ठेवलेलं आणि सर सगळ्यांना म्हणतात चला कुणाला कुणाला दर्शन घ्यायचंय पटपट या. आणि हसतात ते आणि म्हणतात ते की जर कोणी डोकं वर काढलं का हा साप तुम्हाला डसणार, मग विचार करा कुणाला दर्शन घ्यायचं. पण सरांच्या हातात साप असल्यामुळे आम्हाला भीती नव्हती, आम्हाला खात्री होती, कारण सरांच्या हातात येतो साप, आपल्याला भीती कसली. मग आम्ही जाऊन सगळ्यांनी दर्शन घेतले, म्हणजे आम्हाला बिलकुल भीती नाही वाटली. आणि नंतर तो साप सरांनी सोडून दिला आणि सर खूप हसले. हा एक अनुभव. आणि त्याच्यानंतर मग पौर्णिमेचा एक अनुभव असा आला की गुरुपौर्णिमेला आम्ही घरातले सर्वजण म्हणजे साधना करण्यासाठी बसलो. त्यावेळेस म्हणजे कोरोनामुळं गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम रद्द झालेला होता. मग गुरुपौर्णिमा घरीच करायची, टायमिंग दिले होते 1 ते 5 दरम्यान सर्वांनी सामूहिक म्हणजे गुरुपूजन आणि साधना करायची. मग त्यावेळेस आम्ही साधनेला बसलो. साधनेला बसले मी आणि साधनेला बसतानाच माझं डोकं आपोआप असं खाली टेकलं गेलं. आणि खाली टेकल्यानंतर मला सरांच्या चरणांचा स्पर्श जाणवला असा की जणू की त्यांनी मला दर्शन दिलं. आणि मी त्यावेळेस तो स्पर्श जाणवून मी इतकी रडली की म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही. की मग मला असं वाटलं की मी म्हणजे नुकती आत्ताच साधना घेतली होती आणि इतक्या लवकर सरांनी म्हणजे मला इतकं जवळचं की त्यांनी म्हणजे सर जुन्या साधकांना तर ते देतीलच गुरुपूजन लांब होते म्हणून, पण आज नवीन साधक असूनही त्यांनी म्हणजे मला सुद्धा त्यांनी म्हणजे तिथं आठवण काढली आणि दर्शन दिलं. म्हणजे हा भाव आणून मला खूप आपलेपणा वाटला आणि मी खूप रडले, खूप म्हणजे. आणि गेल्या महिन्याचाच एक विषय आहे म्हणजे माझे चुलत सासरे वारले होते आणि चुलत सासरे वारल्यानंतर ते तर खूप म्हणजे कोरोनाचे पेशंट आमच्या नात्यात घरात सगळीकडे होते नाही का असे. आणि ते वारल्यानंतर मी पण खूप डिस्टर्ब झालेले होते अशी. आणि मग जेव्हा ते सासरे वारल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही सावडून आलो आणि घरी आले आणि मी बसले. आणि त्यावेळेस मी त्या काळामध्ये मी म्हणजे आपलं हे झूम मीटिंगचे सेशन मी अटेंड करत नव्हते तेव्हा. नंतर मग मी वाट बघायची कधी येते, मग मी कधी पाहते, म्हणजे मला उत्सुकता असायची. मग त्यावेळेस मी गाडीतच येताना बघितलं की काकूंचं ते अनुभव कथन आलेले. मी ठरवलं की घरी गेल्या पहिले ते ऐकायचं. मग मी आले घरी आणि बसले आणि असं ते सेशन मी ओपन केलं, पण तेव्हा मला एकदम असं थंडी वाजून आल्यासारखं झालं. मला कळणंच काय होतं नाही का. मी म्हटलं तरी आपण सेशन ऐकायचं का आपण, पण मला ते ऐकायला येईना. मग मी माझ्या मुलीला वैष्णवीला म्हटलं की अगं मला ना असं थंडी वाजून येते, तू मला बेडशीट टाक अंगावर, मी झोपते. पण मला झोपू नाही द्यायना, मला असा आवाज येतो की साधनेला. आणि मग मी साधनेला बसले, ते मीटिंगचं ते बंद केलं आणि साधनेला बसले. आणि साधनेला बसल्यानंतर मी इतकी वेड्यासारखी रडले, इतकी रडले जणू की जे काही मला स्ट्रेट होत म्हणजे असं मला टेन्शन होतं किंवा असं भीती होती कोरोनामुळे ते वातावरण झालेलं, मी घाबरलेले होते किंवा काय होतं मला नाही माहिती. मी खूप रडले, खूप रडत म्हणजे कंटिन्यू मी रडतच होते. त्या साधनेमध्येच मला अशी निद्रा लागली. ती निद्रा लागल्यानंतर त्या निद्रेतच मला म्हणजे बेल वाजली आमच्या घराची. आणि मग मी दार उघडलं तर मला काकू दिसली आणि मी एकदम आश्चर्यचकित म्हटले काकू तुम्ही? आणि काकू हसल्या ना आत आले आणि बसल्या. मग म्हटलं काकू तुम्ही कसं काय आल्या? मग काकू म्हटल्या अगं तू तुझ्या मनालाच विचार मी का आले. आणि त्या एवढ्या बोलल्या मी त्यांच्या गळ्यात पडून खूप रडायला लागले. मग काकूंनी मला असं डोक्यावरून हात फिरवला आणि म्हटलं अगं तू खूप रडत होतीस, सरांनी मला सांगितलं तर आरतीला जाऊन भेटते, खूप रडते. मग हे ऐकून तर मला आणखीच रडू आवडणार. मग मी खूप रडले. आणि मग त्याच्यानंतर मग मी विचार केला अरे मी काकूंना पाणी पण नाही विचारलं. मग मी गेले किचन मध्ये, पाण्याचा ग्लास घेऊन येताना मी असं विचार करायला लागले की आपल्याला जर सुचत की काकू पाणी तरी पितील का. मी असं विचारत ह्याच्यातच काकून समोर गेले, त्यांनी पाण्याचा ग्लास घेतला आणि पिला. आणि ते असे छान अशा हसल्या आणि त्या गेल्या. आणि मग मी शुद्धीत आले, मी काकूंना शोधते की काकू कुठे. आणि जो मी काकूंनी मला जो जवळ घेतलेला जो स्पर्श आहे, तो स्पर्श मी अजून सुद्धा आठवून म्हणजे मला एक वेगळीच अनुभूती ती होती. म्हणजे मला असं खूप वेगळं असं वाटतं ते. म्हणजे खूप असं भरून येताना असं जाणवतं की ते म्हणजे कसा तो स्पर्श होता काकूंचा मला एकदम मायेचा वगैरे. म्हणजे मी ते शब्द सांगू शकत नाही तुम्हाला. मग त्याच्यानंतर क्रियायोगाचे असे काय अनुभव आले मला की मला स्पॉन्डिलोसिसचा त्रास होता. साधनेमध्ये मला मानेच्या खूप क्रिया झाल्या. म्हणजे माझी मान अशी गोल गोल फिरायची. कधी कधी असं वाटायचं की ते कोणीतरी मला मागं ओढतंय, ती मान माझी मागं ओढली जाते. म्हणजे क्रियायोगाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जो त्रास आहे त्या त्रासाच्या बरोबर त्याच क्रिया होतात, हा अनुभव मला आला.
आणि मानेची खूप क्रिया होऊन मला बरं वाटू लागलं. नंतर कॉन्डोलिसिसचा मला नंतर मानेचा त्रास नाही झाला, पण मला कमरेचाही कॉन्डोलिसिसचा त्रास होता. मग एकदा मला कमरेच्या कॉन्डोलिसिस असेच पेन चालू झाले, खूप पेन व्हायला लागले आणि मग मला टेन्शन आलं की आता पुन्हा बेड फिरवायचा, पुन्हा त्या गोळ्या घ्यायच्या आणि झोपून राहायचं. म्हणजे त्या टेन्शन मध्ये पूर्ण दिवस गेला माझा की आता काय करायचं. संध्याकाळी मी त्या टेन्शन मध्ये झोपले आणि अचानक रात्री 3ला मला जाग आली आणि मला असं जाणवलं की साधनेला आणि मी साधनेला बसले आणि बसल्यानंतर आपोआप मी ते साधनेतच अशी झोपी गेली, आडवी गेली आणि कमरेच्या एवढ्या क्रिया झाल्या की मी तुम्हाला सांगू शकत नाही. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कमरेच्या क्रिया झाल्या आणि ती क्रिया झाल्यानंतर जेव्हा मी अर्ध्या तासाने उठली आणि बसले, तेव्हा मला जाणवलं की अरे आपल्या कमरेचे पेन थांबलेले आणि त्याच्यानंतर त्या दिवसापासून तर आतापर्यंत मला पुन्हा ते पेन झाले नाही आणि मला गोळी घ्यायची गरज नाही लागली. म्हणजे क्रियायोगाचा हा एक अनुभव मला खूप वेगळा होता. आणि ते क्रियायोगामध्ये म्हणजे रोज सकाळी उठून मी क्रियायोग करते आणि क्रियायोग केल्यानंतर जे मला म्हणजे फ्रेशनेस पण असं होतो की पूर्वी मला असं काही काम करताना खूप थकवा वगैरे यायचा. म्हणजे असं कुठले काम मी असे उत्साहाने नाही करायचे, ते करायचं म्हणून करायचे. पण आता क्रियायोग करते तर मला तो थकवा येत नाही. असं काही मला दर 2 महिन्यांनी मला विकनेस पण आला तर मी व्हिटॅमिनच्या गोळ्या घे, डॉक्टरकडे जा, पाय खूप दुखतात ते इंजेक्शन घे, असं माझं चालायचं. पण आता मला ते काही भासलं नाही. कारण सकाळी उठून मी क्रियायोग करते आणि सरांनी जे कपालभाती सांगितली, जवळजवळ म्हणजे सर म्हणतात की 500 पर्यंत कपालभाती करा, तर माझं कधी 200 किंवा 300 पर्यंत होतं. पण त्याच्यामध्ये पण एक वेगळी एनर्जी येते जेव्हा मी कपालभाती जेव्हा मी करते, म्हणजे एक वेगळा उत्साह आणि एक एनर्जी म्हणजे मला जाणवतं की कपालभाती करणं किती गरजेचं आहे. म्हणजे ते कपालभाती केल्याने म्हणजे आपल्याला किती सपोर्ट मिळतो. रोजच्या डेली रुटीन मध्ये आपण म्हणजे जे काही काम वगैरे करतो त्याच्यामध्ये किती उत्साह टिकून राहतो. म्हणजे हे मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय. आणि मग सरांनी मला काय प्रयोग दिलेले, परवानगी मागणे, अर्पण करणे. त्याच्यामध्ये डेली रुटीनचे म्हणजे मला जे अडचणी यायच्या किंवा काय ते बिलकुल येऊ नाही लागले. म्हणजे जे मी गिल्टी फील करायची, कधी माझ्यातून काही चूक झाली किंवा मी अस्वस्थ व्हायची की असं व्हायला नव्हतं पाहिजे किंवा काय, तर परवानगी मागणे आणि अर्पण करणे ह्याच्यामध्ये मला गिल्टी करत नाही. जे काय ते परमेश्वरांच्या कृपेने होते आणि परमेश्वराच्या ह्याने होते, म्हणजे त्या झोन मधून मी बाहेर पडले. त्याच्यानंतर जे भेटे तो एक प्रोजेक्ट सरांनी मला दिलेला, त्याच्यामुळे म्हणजे मला ज्यांच्याशी प्रॉब्लेम असायचे त्यांच्या बरोबर वागण्याचे वगैरे ते सॉल्व्ह झाले आणि ते लोक पण माझ्याशी व्यवस्थित वागू लागले. अगदी म्हणजे वातावरण बदलून गेलं त्याच्यामध्ये. मग सरांनी जो मंत्र दिला श्री हरी बोल, त्या मंत्रांनी सुद्धा म्हणजे खूप छान वाटलं. म्हणजे खूपच छान. आणि मग म्हणजे हे माझे सगळे आतापर्यंत सरांनी म्हणजे जेवढे अनुभव दिले, म्हणजे खरं तर माझी काहीच पात्रता नव्हती हे अनुभव घेण्याची, तरी सरांनी एवढ्या थोड्या वेळात त्यांनी एवढे मला अनुभव दिले की मी ते म्हणजे शब्दात म्हणजे त्यांची कृपा जे मला मिळाली ते मी शब्दात सांगू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये मला एक कबीरजींचा दोहा मला म्हणजे असा घेऊशी वाटतो की म्हणजे तुम्हाला सरांविषयी बोलायचं आहे की सद्गुरु मेरे सद्गुरु करे शब्द मारे गोला प्रेम का हरे भ्रमण की खोट. म्हणजे त्यांनी शब्दांनी जे माझे जे संशय आहेत ते सगळे भेदून काढले आणि नंतर जे प्रेमाने त्यांनी मला असं जवळ घेतलं, म्हणजे असं जो प्रेमाचा गोळा मला मारला आणि मला आपलं असं केलं, म्हणजे तो दोहा मला सरांना बघून नेहमी आठवतो की आपले सद्गुरू कसे आहेत, किती प्रेमळ. आणि म्हणजे हे आत्ताच माझा अनुभव कथन म्हणजे सांगताना मला अजून किती सांगू आणि काय सांगू असं. त्याच्यामध्ये पण एक अनुभव असा होता मला की एक सुफी संत होते. ते सुफी संत म्हणजे असे बसलेले होते आणि लांब उभे होते असे, आणि त्या संतांनी मला असं डोळ्याने इशारा केला इकडे. मग मी त्यांच्या जवळ गेले. जवळ गेल्यानंतर त्यांच्या शेजारी एक शिष्य होते, त्यांनी त्या शिष्यांना सांगितलं की हिला इतकी शक्ती दे. मग त्या शिष्याने माझ्या हातावरून असे त्यांच्या हाताने असे काहीतरी हात फिरवले आणि ते हात फिरवत असताना माझी सगळी हाताची त्वचा अशी
सोनेरी आणि अशी गोल्डन होत गेली. मला कळत नव्हतं काय होतंय. म्हणजे हा एक अनुभव मला साधीमध्ये आला होता. म्हणजे असे खूप अनुभव आहेत की जे मी असं किती सांगू आणि काय सांगू. कधी कधी मला असे खूप सुंदर असे डोळे दिसतात आणि ते डोळे खूप प्रेमाने आणि असे खूप भावविभोर झालेले डोळे. म्हणजे सगळे देवांचे डोळे, कुणाचे डोळे, कधी मला पक्षी दिसतात, कधी मोरपीस दिसतात आणि कधी कधी मला काली माता दिसते. म्हणजे मला असं कधी काय म्हणजे काय दिसल आणि काय नाही, म्हणजे मीच भारावून जाते की काय चाललंय, ही कुठली अनुभूती, म्हणजे एवढे अनुभव आणि आपण केलं काय असं म्हणजे एवढे अनुभव यायला. झालं माझे एवढेच अनुभव येते आणि त्यात माझी एक प्रार्थना आहे गुरूंना, ती मी थोडे 2 शब्दात म्हणणार आहे. सर्व दिशे ब्रह्मरूप जयाशी उपमा तयाशी काय देऊ, आनंद सोपा केला मज प्रिय सद्गुरु प्रिय सद्गुरी वाचून थोडं निश्चय केला असे प्राण सका सद्गुरु राजा मन त्याशी सदा पूजा कर. श्री हरी बोल. या साधिकेनी कर्मयोगा मिळाल्यानंतरचे दिव्यानुभव घेतले, अनेक दर्शन कशी झाली हे त्यांनी अगदी सविस्तर सांगितलं व त्याचे फायदे जीवनामध्ये उत्तम रीतीने कसे झाले, व्यावहारिक जीवनात व आरोग्य कसं लाभलं, शारीरिक आणि मानसिक स्थैर्य कसं लाभलं, एका अप्रतिम रीतीने साधनानुभव काय असतात या साधिकेने सांगितलं. सर्वांनी याची नोंद घ्यावी की एक अप्रतिम दिव्यानुभव कसे असतात हे त्यांनी सांगितलंय. छान छान, अप्रतिम. आजचं अनुभव कथन जे आहे बालाजी दशरथे आणि आरती केदारी या दोघांनी केलेले आणि आपल्याला अनुभवाच्या एका वेगळ्या विश्वामध्ये फिरवून आणलेले. आजचं आपलं सेशन कदाचित आपल्याला इथेच थांबवावं लागेल. शीतल सरांची परवानगी घेऊन आपलं आजचं सेशन संपलं असं आपण जाहीर करायला हरकत नाही. हो करा. आत्मवंदन सर्वांना. सरांच्या परवानगीने मीटिंग एंड करते.